तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या अतिशय हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. विद्यार्थी मित्रांनो, अनेक दिवसांपासून आपण अपडेटच्या बाबतीमध्ये थोडंसं मागे राहिलेलो होतो. विविध कारणांमुळे मी त्या ठिकाणी लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी कनेक्ट करण्यामध्ये थोडासा असमर्थ झालेलो होतो. याबद्दल मी आपणा सर्वांची प्रथमतः क्षमा मागतो. आपण सर्वजण चांगले असाल. महाराष्ट्रामध्ये जी राजकीय स्थित्यंतर सध्या पार पडत आहे त्याही दृष्टिकोनातून आपण सर्वजण सजग असाल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. महाराष्ट्राचे सन्माननीय माजी उपमुख्यमंत्री आणि स्वर्गीय अजितदादा पवार हे आपल्यामधून निघून गेले. त्यांच्या जाण्यानं खूप मोठी पोकळीसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राने हिरा गमावलेला आहे असं म्हणावं लागेल. परंतु त्यासोबतच आज सुनेत्राताई पवार ह्या आदरणीय अजितदादा यांच्या सुविद्य पत्नी आहेत. त्यांनी आज शपथविधी केलेला आहे आणि त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून या पदावरती विराजमान झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची बैठक येत्या 2 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावरती पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये जी माहिती आपल्या सध्याला मिळत आहे तर त्या बैठकीची माहिती आपल्या सर्वांना या अपडेटच्या माध्यमातून द्यायची आहे की आंदोलनाविषयाचं अधिकृत निवेदन कोणतं असावं, म्हणजे त्याच्यामध्ये नेमक्या मागण्या कुठल्या असाव्या, निवेदनासंदर्भामध्ये सगळेच्या सगळे आवश्यक पुरावे हे कशा पद्धतीने असावेत याही संदर्भामध्ये आता चर्चा होणार आहे. 2 तारखेला प्रत्येक जिल्ह्यामधील रिक्त पदं जे आहेत तर त्या रिक्त पदांचा सविस्तर अहवालसुद्धा कशा पद्धतीने मिळवावा या संदर्भामध्ये आता पुढची वाटचाल होणार आहे. त्याचबरोबर सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांसाठी पुढील टप्प्यामध्ये नियोजन करायचं आहे आणि यासाठी आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब आणि आदरणीय तुकाराम बाबा यांचा संयुक्त म्हणजे दोघंजण सोबत असतानाचा राज्यव्यापी दौरा आयोजित करण्यात येणार आहे. त्या संदर्भामधला टाइम टेबलसुद्धा अनेक ग्रुपवरती आपण स्वतः बघितलेला असेल. त्या संदर्भाने तयारी ही सुरू आहे आणि या दौऱ्या अंतर्गत मग राज्यामधल्या 1,34,000 प्रशिक्षणार्थी बांधवांना येणारं जे आर्थिक अधिवेशन असणार आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे, तर त्या अधिवेशनासाठी त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी जागरूकता निर्माण करणं, त्यांच्या घर परिवारातील सदस्यसुद्धा आंदोलनासाठी उपस्थित राहण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करणं अशा एकंदरीत सगळ्याचा सगळा आढावा पार पडणार आहे येत्या 2 तारखेला कुठे आझाद मैदानावरती. यासाठी दोन्ही सन्माननीय नेते म्हणजे आदरणीय तुकाराम बाबा, आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत करून पुढील जे नियोजन आहे ते ठरवणार आहेत. तरी या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जे ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत यांनी या बैठकीसाठी 2 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावरती यावं अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आपल्या सर्वांची उपस्थिती ही आपल्या लढ्याची ताकद आहे अशा पद्धतीचं एक अत्यंत महत्त्वाचं मॅसेज सध्या ग्रुपवरती आलेला आहे. या संदर्भामध्ये आपण आदरणीय तुकाराम बाबा, आदरणीय चाकूरकर साहेब यांच्याशी सुद्धा बोलून नेमकं या संदर्भामध्ये एकंदरीत त्यांची काय भूमिका आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याही संदर्भामध्ये त्यांचं मत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ती सगळी माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत. तुमच्या मनामध्ये काही भावना असतील. एक महत्त्वाचं ते म्हणजे पेमेंटच्या संदर्भामध्ये. तर पेमेंट तुम्हाला थोडंसं व्हायला वेळ लागेल. मला जी माहिती मिळत आहे त्यानुसार 15 फेब्रुवारीपर्यंत उरलेले सगळे जे पेमेंट आहेत, विशेषतः सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचं काही विद्यार्थ्यांचं विद्यावेतन जमा व्हायचं बाकी आहे, तर ते साधारणतः 15 फेब्रुवारीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येईल अशा पद्धतीची माहिती आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.